नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकनाथ पाटील सरांच्या तात्यांचा ठोकळा या पुस्तकामधील महाराष्ट्र भूगोलवर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तर चला पाहूया आपला पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्राची भूमी कोणत्या प्रमुख अग्निजन्य खडकापासून बनलेली आहे? तर महाराष्ट्राची भूमी ही बेसाल्ट या प्रमुख अग्निजन्य खडकापासून बनलेली आहे. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च शिखर कोणते? तर महाराष्ट्र राज्यामधील सर्वोच्च शिखर आहे कळसुबाई आणि त्याची उंची आहे 1646 मीटर आणि हे जे कळसुबाई शिखर आहे ते सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. दख्खन पठारावर कापसाची काळी कसदार मृदा आढळते तिला काय म्हणतात? आणि याचं उत्तर आहे दख्खन पठारावर जी कापसाची काळी मृदा आढळते तिला आपण रेगूर मृदा असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 4. बुलढाणा जिल्ह्यातील उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर लोणार हे जे सरोवर आहे ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे आणि ते उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे एक सरोवर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्राची प्रशासकीय व देशाची आर्थिक राजधानी असलेले शहर कोणते? तर महाराष्ट्राची प्रशासकीय व देशाची आर्थिक राजधानी असलेले शहर कोणते आहे? मुंबई शहर. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती? तर महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे नागपूर. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली? आणि याचं उत्तर आहे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे आणि आपण 1 मेला महाराष्ट्र दिन साजरा करतो. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? तर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि पालघर हा 36वा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 10. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर आणि सर्वात लहान क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता जिल्हा आहे? तर तो आहे मुंबई शहर. हा सर्वात लहान क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्र राज्यात जिल्हा परिषदांची संख्या किती आहे? तर महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषदांची जी संख्या आहे ती आहे 34 आणि पालघर ही 34वी जिल्हा परिषद बनलेली आहे. त्याचबरोबर मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. राज्यामध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती आहे? तर महाराष्ट्र राज्यामध्ये तालुक्यांची एकूण संख्या आहे 358. आता ही 358 किती जिल्ह्यांमध्ये आहे? तर 36 जिल्ह्यांमधील मिळून 358 तालुके आहेत. त्यापैकी सगळ्यात जास्त तालुके हे नांदेड व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ते किती आहेत? तर ते 16 आहेत. आणि त्याचबरोबर मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये एकही तालुका नाही. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती नगर परिषद आहेत? तर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 245 नगर परिषद आहेत. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतींची संख्या किती आहे? तर महाराष्ट्रामध्ये एकूण ग्रामपंचायतींची संख्या आहे 27,913. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रामध्ये पंचायत समितीची संख्या किती आहे? तर महाराष्ट्रामध्ये पंचायत समिती किती आहे? 351 पंचायत समिती आहेत. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका किती आहेत? तर महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये किती आहेत? 29. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रामध्ये नगरपंचायतींची संख्या किती आहे? तर नगरपंचायतीची संख्या आहे 146. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रामध्ये कटक मंडळे किती आहेत? तर कटक मंडळे एकूण 7 आहेत. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रामध्ये शहरांची संख्या किती आहे? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये शहरांची जी संख्या आहे ती आहे 534. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्र राज्यामध्ये वस्ती असलेल्या गावांची संख्या किती आहे?
म्हणजे ज्या ठिकाणी लोकांची वस्ती आहे अशी किती गावे आहेत, तर 40,959 इतकी गावे आहेत ज्या ठिकाणी लोकांची वस्ती आहे. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्र राज्यातील वस्ती नसलेली गावांची संख्या किती आहे? म्हणजे ज्या ठिकाणी लोकांची वस्ती नाही अशी गावे किती आहेत, तर 2,706 गावे आहेत. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण प्रशासकीय विभागांची संख्या किती आहे? तर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण प्रशासकीय विभागांची संख्या आहे 6. त्यामध्ये कोणकोणत्या प्रशासकीय विभागांचा समावेश होतो? तर छत्रपती संभाजीनगर, ज्याला आपण पूर्वी औरंगाबाद या नावाने ओळखत होतो. त्याच्यानंतर आहे नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती आणि कोकण. हे 6 प्रशासकीय विभाग महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? तर महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जो प्रशासकीय विभाग आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद. त्याचं क्षेत्रफळ किती आहे? तर 64,813 चौरस किलोमीटर इतकं त्याचं क्षेत्रफळ आहे. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता? तर सर्वात लहान प्रशासकीय विभाग आहे कोकण विभाग आणि त्याचं क्षेत्रफळ किती आहे? तर 30,746 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आहे. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्र राज्याच्या अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता? तर महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेकडील जो जिल्हा आहे तो आहे सिंधुदुर्ग जिल्हा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्र राज्याच्या अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता? तर महाराष्ट्र राज्याच्या अतिपूर्वेकडील जिल्हा आहे गडचिरोली. प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्र राज्यातील अतिउत्तरेकडील 100% आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? तर महाराष्ट्र राज्यामध्ये अतिउत्तरेकडील त्याचबरोबर ज्या ठिकाणी 100% आदिवासी लोकसंख्या आहे तो आहे नंदुरबार. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्र राज्यातील किती जिल्ह्यांना मिळून 720 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर महाराष्ट्रातील एकूण 7 जिल्ह्यांना 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. तर त्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो? ते आहेत कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 7 जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि तो एकूण 720 किलोमीटर लांबीचा आहे. प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर. 17,048 चौरस किलोमीटर इतके त्याचे क्षेत्रफळ आहे. प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? तर सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे मुंबई शहर. 157 चौरस किलोमीटर इतकं त्याचं क्षेत्रफळ आहे. प्रश्न क्रमांक 31. महाराष्ट्रामध्ये किती प्रादेशिक विभाग आहेत? तर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 5 प्रादेशिक विभाग आहेत. त्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो? तर विदर्भ म्हणजेच वऱ्हाड आपण त्याला म्हणतो, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण विभाग आणि खानदेश इत्यादी प्रादेशिक विभाग आपले आहेत. प्रश्न क्रमांक 32. महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणते राज्य आहे? तर महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश हे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 33. छत्तीसगड हे राज्य महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दिशेला आहे? तर छत्तीसगड हे राज्य महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेस आणि ईशान्येस अशा प्रकारे आहे. प्रश्न क्रमांक 34. महाराष्ट्र राज्याच्या आग्नेयेस कोणते राज्य आहे? तर महाराष्ट्र राज्याच्या आग्नेयेस आहे तेलंगणा राज्य. प्रश्न क्रमांक 35. कर्नाटक राज्य महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दिशेला आहे? तर कर्नाटक राज्य हे महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण दिशेला आहे. प्रश्न क्रमांक 36. महाराष्ट्र राज्याच्या नैऋत्येस कोणते राज्य आहे? तर महाराष्ट्र राज्याच्या नैऋत्येस आहे गोवा राज्य. प्रश्न क्रमांक 37. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर महाराष्ट्र राज्याची जी पूर्व पश्चिम लांबी आहे, पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर 800 किलोमीटर म्हणजे 497 मैल इतकी पूर्व पश्चिम लांबी आहे.
प्रश्न क्रमांक 38. महाराष्ट्र राज्याला किती किमी म्हणजे किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर महाराष्ट्र राज्याला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे, म्हणजे 447 मैल इतका लांबीचा. प्रश्न क्रमांक 39. महाराष्ट्र राज्याची दक्षिण उत्तर रुंदी किती आहे? तर महाराष्ट्र राज्याची जी दक्षिण उत्तर रुंदी किती आहे? ती आहे 720 किलोमीटर. 720 किलोमीटर दक्षिण उत्तर लांबी आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? तर महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक पाऊस हा आंबोली, जे कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 41. 4 ऑक्टोबर 2024 रोजी कोणत्या जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्याचे केंद्र सरकारने मंजुरी दिलेली? तर 4 ऑक्टोबर 2024ला अहमदनगर या जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर असे करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 42. 1 मे 1981 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून कोणता नवीन जिल्हा तयार करण्यात आला? तर 1 मे 1981 साली रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग हा जिल्हा नवीन तयार करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 43. औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जालना हा नवीन जिल्हा कधी निर्माण करण्यात आला? तर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून जालना हा नवीन जिल्हा 1 मे 1981 साली निर्माण करण्यात आलेला आहे. 1 मे 1981 साली 2 जिल्हे नवीन तयार करण्यात आले. ते म्हणजे पहिला आहे रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग आणि दुसरा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जालना हा नवीन जिल्हा तयार करण्यात आलेला आहे. 2 जिल्हे 1981ला तयार करण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 44. 1 ऑगस्ट 2014 रोजी पालघर हा 36वा जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून निर्माण करण्यात आला? तर 1 ऑगस्ट 2014ला पालघर हा 36वा जिल्हा ठाणे या जिल्ह्यातून निर्माण करण्यात आला. प्रश्न क्रमांक 45. महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लागलेला आहे? तर महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त समुद्रकिनारा हा रत्नागिरी या जिल्ह्याला लाभलेला आहे. तो आहे 237 किलोमीटर इतका लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 46. 1980 पर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हे अस्तित्वात होते? तर 1980 पर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 26 जिल्हे अस्तित्वात होते. त्याच्यानंतर 1980 नंतर काही जिल्ह्यांमधून 10 अजून आणखी जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता किती सध्याला 36 जिल्हे अस्तित्वात आहेत. प्रश्न क्रमांक 47. महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्याला सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर महाराष्ट्र राज्यामध्ये ठाणे या जिल्ह्याला सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला आहे. तो आहे 25 किलोमीटर एवढा. प्रश्न क्रमांक 48. महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती? तर महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे पुणे शहर. प्रश्न क्रमांक 49. महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी कोणती? महाराष्ट्र राज्याची जी पर्यटन राजधानी आहे ती आहे औरंगाबाद. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50. महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी कोणती आहे? महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी आहे कोल्हापूर जिल्हा. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण तात्यांचा ठोकळा या पुस्तकातील काही प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला असेच प्रश्न पुढे पाहायचे असतील तर तुम्ही तसे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तुम्हाला कोणत्या टॉपिकवर प्रश्न पाहायला आवडतील. आणि त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.